गणपती बाप्पा मोरया. एलकोट एलकोट जय मल्हार. उमा पण आहे इकडे. उमा, गणपती बाप्पाला सिद्धिविनायक गणपती बाप्पा का बोलतात? भैया मत दो, टाइम पास कर रही है सिर्फ, खरीदेगी नहीं. अनाया, गुड इव्हनिंग. कशी आहेस? तर काल कुठे गेलेलीस? लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तू कुठे गेलेलीस? मी चिंचपोकलीच्या राजाच्या दर्शनाला. मी गणेश गल्लीला. गणेश गल्ली, चिंचपोकली, लालबागचा राजा. आणि कुठे गेलेलो तर नाही आपण? काला चौक. काळा चौक, मयुरेश्वरांच्या दर्शनाला. तर आज कुठे निघालोय अनाया आपण? कोण सांगणार? कोण सांगणार? तर आज आपण GSBच्या राजाच्या दर्शनाला चाललोय. तो वडाला आणि दादरच्या मध्ये लागतो. माटुंगामध्ये आहे. दादरवरनं पण जवळ आहे आणि वडाल्यावरनं पण जवळ आहे. पण आपण हार्बर ट्रेननी प्रवास करतोय म्हणून डायरेक्ट वडाल्यावरनं जातो. जर तुम्ही घाईमध्ये असाल तर दादरवरनं पण कुर्ल्याला चेंज करून जाऊ शकता. आता किती वाजलेत? हां, तर आता 5:44 झालेत. सुरुवातीला आपण GSB गणपतीचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण सिद्धिविनायकला दर्शन देऊ. तर आपल्या गणपती बाप्पाच्या सिरीजमध्ये भरपूर सारे गणपती बाप्पांचे घर बसले दर्शन होतात ना. तर काय करायला लागेल ना या? सबस्क्राईब करा. चला बोला गणपती बाप्पा. चला, ट्रेनचा प्रवास करून आता आलोय आपण टॅक्सीमध्ये ना अनया. आणि जर तुम्ही GSB गणपती मंडळाला जाताय तर 2 आहेत. एक किंग सर्कलला आहे आणि एक वडाला राम मंदिरकडे आहे. तर आपण वडाल्यावरनं राम मंदिराजवळ चाललोय. कितना दूर आहे स्टेशन से? सामने ही आहे. स्टेशनवरनं हार्डली 5 ते 10 मिनिटामध्ये टॅक्सीने तुम्ही पोहोचू शकता. अनया, कसा झाला तुझा ट्रेनचा प्रवास? मस्त होता. आणि दुबईमध्ये मोनोरेलमध्ये फिरत होतीस ना? हे बघ इकडे मोनोरेल इकडे पण आहे. हां, तर आलोय आपण राम मंदिरामध्ये. गणपती बाप्पा विराजमान आहे. चप्पल स्टँड भेटलाय, तिथेच आपण चप्पल देणार आहोत. तर नाही, चप्पल ठेवलंस ना? हां, लालबागच्या राजाला गेलास, भरपूर सारे गणपती बाप्पा बघितलेस. तर आज GSB सार्वजनिक गणेश उत्सवमध्ये जाऊया आपण. आलोय आपण आतमध्ये. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा मोठी लाईन होती. आज बिलकुल गर्दी नाही, डायरेक्ट एंट्री मिळालेली आहे. आणि इथे बघा श्री सत्यविनायक व्रत तुम्हाला बघायला मिळते सुरुवातीलाच. काय नाही, श्री सत्यविनायक व्रत. आणि या गणपती बाप्पावरती 66 kg सोनं आहे, माहिती आहे ना? रोमा खिडकीतनं बघतोय, काय पूर्ण सोन्याची मूर्ती दिसते तुला? 66 kg. किती? 325 kg सिल्वर आणि 66 किलो सोनं. बापरे, सर्वात रिचेस्ट गणपती आहे ना मुंबईमधला. आणि इन्शुरन्स पण आहे याचा, वर्थ ₹400 करोड. बापरे, सर्वात रिचेस्ट गणपती बाप्पा बघायला आली अनाया. बघा आता थोड्याच टायमाने दर्शन होणार आहे. एकदम VIP दर्शन झालं आपला, लाईनच नाही आहे. जेवण इकडचा खूप सुंदर असतो. एकदम मुर्डेश्वरला वगैरे जातो ना आपण, तसं काहीतरी खायला मिळतंय. तर आज 7 वाजेपर्यंत असते, सोन्याचं नाही, महाप्रसाद असते, महाप्रसाद. आणि गणपती बाप्पा बघा, गणपती बाप्पा. हे बघा सोन्याचं सिंहासन आहे ना, मुकुट पण सोन्याचं आहे ना. आणि सर्व काही सोन्याचं बघायला मिळतंय बघा तुम्हाला. समई बघा, समई. तर आपल्याला मूक दर्शन आहे. तिकडे जायचं असेल तर तुम्हाला पास घ्यावी लागते मला वाटतं. गणपती बाप्पा मोरया. मला लांबून दर्शन भेटला. अनाया आणि भूमिशा आतमध्ये गेलेलं ना, डोका टेकून आल्या ना, चरण स्पर्श करून आल्यात. बघा कशी वाटली समोरनं मूर्ती. हां, तर मूर्तीला असं बघत राहिलं ना का एकदम मस्त मन प्रसन्न होते. हां, अच्छा, साऊथ इंडियन वाईब आहे ना एक. हां, आणि इकडे जेवण असतो. तो सकाळी जर येत आहे तुम्ही दुपारी 12 ते 4 वाजता असतो. आणि रात्री 8 वाजल्यापासून जेवपर्यंत शेवटचा माणूस जेवत नाही तोपर्यंत असते. तर आता आपण इकडे प्रसादाचा लाभ घेऊया. हे बघा प्रसाद मिळतं इकडे. काय बोलतात? आविल. आविल म्हणून प्रसाद आहे. दुपारी आपण लवकर जेवण केलं आहे म्हणून आता जेवणाला पण जेवणाच्या वेळेलाही टाईम आहे. म्हणून आता स्नॅक्समध्ये आपण एक वडापाव खाऊया.
आणि बघा मंदिरामध्येच एक अन्नपूर्णा हॉल आहे, तिकडेच असं हे सर्व वडापाव चहा वगैरे मिळतंय. कुपन सिस्टम आहे. हे बघा इथे वडे बनवत आहेत आणि इथे वडे विकत आहेत बघा. या सर्वांनी गरम गरम बटाटी वडा खायला. वड्यावरती आमची पाण्याची बॉटल पडली म्हणून चपाती झाली बघा त्याची. मस्त आहे ना. हां बघा. हां वड्यासोबत पाव नाही मिळत, पण मस्त वडा आणि पॅटीस आणले त्यांनी. काय आहे कसला पॅटीस आहे? बटाटा पॅटीस, रगडा पॅटीस. नाश्ता वगैरे करून राम मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतले, पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता. आता आलोय बघा आपण परलचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये. आणि हे बघा इकडे पण स्ट्रीट फूड आहे ना. हां मस्त एकदम. मंदिरातला जो फूड होता एकदम भारी होता. हे बघा एकदम भारी. हां एवढी वर्ष आपण मुंबईला येतोय, पहिल्यांदा आज आलोय या गणपती मंडळाला. हो नमस्कार. काय नाव काय? निलेश पवार. कुठले? इकडचे? चेंबूरचे. धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. थँक्यू. चला. आणि आता मम्मा तू ऑलरेडी भूत दिसते, कशाला मास्क पाहिजे तुला? घेऊया ना. काय करणार? रात्री असं घाबरवणार. ये मला देऊ. हाँ भैया मत दो, टाइम पास कर रही है, सिर्फ खरीदेगी नहीं. बघा नाही. हा चांगलं दिसतंय. हा ते लावून ठेव ना, आता नाही चांगलं दिसत. 80 रुपयाला बरं आहे, मी अशीच दिसते. चला जाऊया. देखा भैया बोला तर नाही लेगी. बापरे अनया, हे बघ एक टाईपची जत्रा भरलेली आहे इथे. आकाश पालना पण आहे. बाबा आलोय परलच्या मंडपामध्ये आणि गणपती बाप्पा बघा परलचा राजा. वा येलकोट जय मल्हाराच्या रूपामध्ये दिसतंय तुम्हाला. कसा वाटतंय तुम्हाला परलचा राजा? हे बघा 24 फुटाची मूर्ती दिसते तुम्हाला मल्हाराच्या रूपामध्ये. बघा एकदम भारी वाटतंय बघायला. हे बघा येलकोट जय मल्हार. आणि हातामध्ये बघा भंडारा पण आहे त्यांचा. भंडाऱ्याचा मोदक आहे. चला दर्शन घेऊन आलोय आपण जिथे जत्रा भरलेली आहे. मोठे आकाश पाळणे आहेत आणि बोट राईड करायला मिळते तिकडेच. अनाया आणि भूमिशा जाम एक्साइटेड आहे. मग आपण भरपूर काय खाल्लंय, आपण राईड वगैरे नको करूया. मला माहिती आहे तुझी इच्छा आहे करायची, पण आपण स्किप करूया. तनयला पाठवूया. तनय जा. हे बघा एकदम एकटीच बसली करायला. चल नाही बसणार ना या बोट मध्ये बोलते तर तुम्हाला या बोट मध्ये बसवूया आपण. हो नाही चला तर आलोय श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. हा फुलांनी सजवलेलं आहे पूर्ण, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि इकडे पण बघा मस्त छान लाइटिंग केलेलं आहे त्यांनी. चला आलोय आता लाईनमध्ये बाप्पांच्या दर्शनाला. तर तनय आहे आपल्यासोबत. गणपती बाप्पाला मोरया. गणपती बाप्पाला सिद्धिविनायक का बोलतात सांग? उमा पण आहे इकडे. उमा गणपती बाप्पाला सिद्धिविनायक गणपती बाप्पा का बोलतात? उमेशा सांग, सिद्धिविनायक गणपती बाप्पा का बोलतात? रिद्धी सिद्धी सोबत गणपती बाप्पा आहे म्हणून त्यांना सिद्धिविनायक गणपती बाप्पा बोलतात. बघा हां जर चुकत असेल तर सांगा कमेंट करून का सिद्धिविनायक म्हणतात ते. बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय.